नमस्कार मंडळी, आमच्या शाळेमध्ये तुमचं स्वागत आहे. आमच्या शाळेचं नाव ईशा आणि मम्मी रेसिपी. आज थोडा बरा म्हणजे थोड्यापैकी छान आवाज निघतोय मम्मीचा, कारण की मम्मीने काय बनवलं होतं काल? खाल्ल्याच्या वड्या बनवल्या होत्या. आता खाल्ल्या त्याच्यामुळे थोडा कसा माझा क्लिअर होतोय. हां, तर आता पण पिते मी. बऱ्यापैकी चांगला आवाज निघायला लागला असेल. तुम्हाला टायटन कळालं असेल आज मम्मी काय बनवणार आहे, तर सांग मम्मी तू. मी आता साधी सिंपल आपली करडईची भाजी बनवणार आहे. तर सकाळी सकाळी सुक्का वगैरे असं मस्त बरं वाटतं खायला. आता मी मार्केटमधनं आले, आंघोळ वगैरे केली, देवपूजा केली. म्हटलं आज आपल्या हाताने करडईची भाजीची रेसिपी तुम्हाला दाखवू. आवाज माझा जरी बसलाय तरी पण मी दाखवणार आहे तुम्हाला. तरी चांगला निघतोय आता. हा, काल थोडा जास्त होता, काल बोलताच येत नव्हतं मला. आणि थंडी फार आहे आमच्याकडे, खूप थंडी. त्या थंडीमुळे माझा आवाज बसला का काय बसला काहीच कळायला मार्ग नाही. तर मम्मी आज आहे ना करडईची भाजी बनवणार आहे. ती किती गुणकारिक आहे किंवा ती कशी करतात किंवा मग ती कधी मिळते ते आता मम्मी सर्व सांगेल. ती कशी असते, ती बाजारात मिळते, किती तिची जोडी असते, ते सगळं मम्मी सांगेल तुम्हाला. चला मग. करडईची भाजी मी किती ताजी ताजी एकदम खुडून ठेवली तिला. आणि काही जास्त महाग मिळत नाही आता, भाजीपाला फार स्वस्त आहे. 10 रुपयाला जुडी आणलेली मी, मस्त स्वच्छ केलेली, याला धुतलेली नाही, फक्त खुडून ठेवलेली. म्हटलं एवढं काडके वगैरे मातीच्या राहतात, त्याच्यामुळं मी हे आता कापायची तिला, फक्त धुवून कापायची आहे. तर दाखवण्यासाठी फक्त तुम्हाला मी ताटामध्ये ठेवलेली आहे. आणि स्वस्त भाजीपाला 10 रुपयालाच मिळते ही भाजी. पानं असे ना मी पान खूप छान आणि खायला खूप छान लागते. आणि सुकी बनवायची, कोणी घोटून पण बनवतं, डाळ घालून पण बनवतं, पण मी सुकीच बनवणार आहे. मेंबर कमी असल्यामुळं मी सुकीच बनवणार आहे. तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघा, ह्या हिरव्या मिरची घेतल्या, लसणाच्या 5-6 पाकळ्या घेतल्या आणि शेंगदाणे भाजून घेतले. हे शेंगदाण्याचा आसपास जाड मोठा कूट घ्यायचा आहे. त्याच्यासाठी लागणारं जिरं पण आपल्याला जिरं लागेल आणि मीठ लागेल. बस, जास्त काहीच लागत नाही. आपल्या मेथीच्या भाजी सारखीच करायची ती, पण खायला खूप छान लागते. याच्याबरोबर ज्वारीची भाकर खा, नागलीची भाकर खा, तांदळाची भाकर खा आणि आपली बाजरीची पण खा, कुठली भाकर खा, छान लागते. तर ही भाजी गुणकारिक अशी आहे का ती आपल्याला काहीतरी शुगर असो किंवा मग हाडांना काही प्रॉब्लेम असेल तर इतकी गुणकारिक आहे ना. करडईची भाजी फक्त आपल्याला थंडीमध्ये आहे ना भेटेल मम्मी? हो, या सीझन मध्ये भेटते ना. हो, आणि जुडी फक्त 10 रुपयाची मिळते. ती किती सुंदर अशी मम्मीने आणली, ताजी ताजी. बघा, जशी काय आणली खुडून आणि लगेच करतोय आपण, एवढी ताजी ताजी वाटते. तरी मला खूप आवडते. म्हटलं मम्मीला, म्हटलं 2 जुड्या आण, आपण दोघीच्या दोघी करू, कारण की ती करताना एवढी दिसते, म्हणजे मोठी दिसते, आणि जेव्हा करतो ना तर ती छोटी एकदम थोडी होऊन जाते ना मम्मी. हा, तर आता हीच करायची. आता मम्मी कशी कापते ती दाखवते. मग कापायची. तू धुणार, मी कापल. हा, ओके. अशी भाजी घेतलेली आहे मी, स्वच्छ धुवून घेतली. पहिला धुतलेली आहे ती. आता आपल्याला कट करायची, बारीक कट करायची. ह्या काडक्या पण घ्यायच्या, कारण त्याने छान चव लागते. पाला पाला मग चांगला नाही लागत. याला धार नाही का मम्मी आपलं? बघ हळू. तर हे बघा मम्मी अशी कापते, म्हणजे मेथीची भाजी आपण कुठून घेत असतो, तर ही कापायची आहे. दिसायला अतिशय सुंदर वाटते, हिरवीगार मस्त, आणि खायला तेवढीच टेस्टी आहे. आता ही पूर्ण मम्मी कापून घेईल. तोपर्यंत मी जो कूट म्हणजे शेंगदाणे भाजले त्याचा कूट करून घेते. करडईची जी भाजी आहे ना, हे बघा अशी कापून घेतलेली आहे. हे बघा कापून झालेली आहे. ही अशीच आपल्याला कापायची आहे. आणि इकडे मिरच्या, लसूण हेही कापून झाले. आणि आपला कूट जो आहे ना, तरी बघा थोडासा नॉर्मल जाडसर ठेवायचा आहे. मग म्हणे थोडासा जाडसर ठेव. आता हे भाजी कशी करायची ते मम्मी दाखवेलच. आणि इकडे कढई ठेवलेली आहे. तर मी कढाई ठेवलेली निशाने, आता मी त्यात तेल टाकते. जिरे टाकायचं आहे, नंतर मिरच्या टाकायच्या आपल्याला. मिरच्या आणि लसूण मस्त होऊ दे. एकदम झटपट पण होते ना मम्मी. हो, आता ही भाजी एवढी दिसते ना, तर ती एवढीशीच मस्त होऊन जाईल. हा, थोडीच होऊन जाईल. धुवून झाली मम्मी. तर आपल्याला मस्तपैकी मिरच्या आणि लसूण होतंय, जिरं टाकलेलं आहे त्यात.
त्याला काही जास्त मेहनतीची नाही, एकदम साधी आणि सोपी. आपल्याला ही करड्याची भाजी आता ही धुवून आपण ठेवलेली, आता मस्त पैकी याच्यात टाकायची. तुम्हाला जशी मम्मीने आंबड्याची भाकर दाखवली होती तशा टाईपच खूप छान या गावाकडे रानभाज्या नवीन या. हो, रानभाजीच नव्हती. मार्केटमध्ये आता सध्या इतकं येत आहे ह्या भाज्या, आणि नक्की खाल्लीच पाहिजे. वर्षातून एकदा येते ना, ही भाजी खाल्लीच पाहिजे. गुणकारिक आहे आणि खायला टेस्टी पण आहे. हिरवीगार खेड्यावर गावामध्ये आपल्याला जर शेतात जायचं असलं लोकांना, बायांना काय म्हणतात, पटकन दिवशी मीठ मिरची टाकली का चालले. शेंगदाण्याचा कूट टाकता नाही टाकत, काही काही लोक मीठ मिरचीचे करून तशीच घेऊन जातात गावाकडे. हलवली तिला, नंतरच मग आपल्याला मीठ टाकू म्हटलं. अंदाज येतो ना आपल्याला. ही थोडीशीच होईल ना एकदम, त्याच्यामुळे मग अंदाज कळत नाही. ही थोडीशी शिजल्यानंतर याच्यात आपल्याला कूट टाकायचं आहे. आता थोडी शिजून झाली, झाकण वगैरे ठेवायचं मम्मी? नाही, हे कसं पाणी सुटतं ना त्याला. हो, याला आपोआप पाणी सुटेल आणि ती एवढीशी पाणी टाकायची गरजच नाही राहत. आणि थोडी कसरत ठेवायची, तेव्हा छान लागते. मेथी सारखंच. आता आपल्याला शेंगदाण्याचा कूट याच्यात टाकायचं आहे. कूट टाकलं मम्मीने. सांडशी बघू. अरे बघा, मला तिकडनं हो बनवत राहते म्हणून मी इकडून आली. छान. मम्मीने आता कूट टाकलेलं आहे. थोडं जाडसर ठेवायचं होता, मम्मीने मला सांगितलं होतं. आता जेवढं पाणी तेवढं पाणी आटवायचं, झाकण वगैरे ठेवायचं नाही, शिजून पण घ्यायची. नाही, आणि थोडी कसरत ठेवायची, एवढंच पाणी शिजायचं. झाकण ठेवायची गरजच नाही. ठीक, बारीक गॅसवर द्यायची. छान आपली शिजू राहिली अजून. हे बघा, थोडस नॉर्मल पाणी आहे अजून. थोडी अजून मी होऊ देते आणि मम्मीला गरम गरम जेवायला देते. तर करडईची भाजी रेडी आहे. हे बघा, याच्यात आपण हळद नाही टाकलेली आहे. इकडे मी मस्त मम्मीला ताट रेडी करते. इकडे कांदा ठेवला, इकडे लोणचं, इकडे ज्वारीची भाकर आहे. हे बघा, आता मी मम्मीला मस्त जेवायला देते, झणझणीत असं ताट ठेवते. हे बघा, छान मी मम्मीला मस्त वाढले, गरम गरम मस्त. आता मम्मी जेवण करेल. आता मी मम्मीला घेऊन जाते. चला, मी जेवायला आणलेलं आहे. मम्मी मस्त जेवण करतो आता. हो, मी आता ज्वारीची भाकर आमच्या ताईने बनवलेली आहे. तर आता मम्मी सांगेल कशी झाली. एकदम भाजी. खाऊन घे, खाऊन घे. मम्मी लोणचं दिलं, कांदा दिला, खा. थोडंसं खा, एकदम मस्त. तरी ही भाजी खूप छान आणि झटपट होणारी आहे, गुणकारिक आहे. शिवाय रानभाजी आहे, ह्या वर्षातून एकदा भेटतात आपल्याला आणि खायला खूप खूप म्हणजे चविष्ट लागतात. ही नक्की तुम्ही करा. तर मम्मी किती आवडीने खाते. काही काही भाज्या मलाही आवडतात, ज्या मम्मी आणते वेगळ्या काहीतरी, मग आम्ही दोघी खात असतो. मम्मी मलाही बनवून ठेवते. कशी मम्मी? तर आता आपण मम्मीला जेवू देऊ. आम्ही प्रत्येक सीझनमध्ये प्रत्येक भाज्या खात असतो. खातो म्हणजे खातोच. काटाचे झालेलं आहे माझं. आवाजात थोडा आवाज बसलाय बऱ्यापैकी. कालपेक्षा आज छान निघतोय, कारण की अद्रकच्या वड्या खाल्ल्या ना, मस्त झणझणीत, त्याही खूप छान झाल्या. भरपूर आवाजात सुधारणा झाली. त्याच्यामुळे मी जी रेसिपी तुम्हाला करून दाखवली ती नक्की तुम्ही ट्राय करा. करडईची भाजी. करडईची भाजीची आहे ती बाजारात कुठेही मिळते या दिवसामध्ये, आणि 10 रुपयाला जुडी मिळते. ते आणून तुम्ही नक्की ट्राय करा. आणि आमचा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.